सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या पुस्तकावर आधारित मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. नानांनी स्वतः बाजीरावास बोलवल्यामुळे दौलतराव शिंदेंच्या बेतावर पाणी पडलं. त्यांना बाजीरावांकडून मिळणारे 1 कोटी रुपये नानांनी बुडवल्यामुळे दौलतराव शिंदे आणि त्यांचा कारभारी बाळोबा भयंकर संतापले. या सुमारास शिंदेंचा अनुभवी कारभारी जिवाजी बक्षी मरण पावला. शिंदेंकडे जुना जाणता सल्लागार कोणी उरला नाही. दौलतराव शिंदे फौजेसह पुण्यात येऊन नानांना कैदेत टाकण्याच्या गोष्टी करू लागले. ते पुण्याकडे निघाले तेव्हा परशुराम भाऊही अस्वस्थ झाले. भाऊंनी नानांची भेट घेऊन विचारलं, नाना, शिंदेना कसं समजवावं? नाना म्हणाले, सध्या मीच पुणे सोडण्याचा विचार करीत आहे. पण कसं शक्य आहे? श्रीमंत पेशवे बाजीरावांनी लेखी करार करून कारभार तुमच्यावर सोपवल्यावर इथून जाण्याचं कारणच काय? भाऊ, कसला करार? भाऊ, प्राण गेला तरी वचन शपथ पाळणारी आपली पिढी आता संपली. काळ बदललाय. तसं नसतं तर महादजींप्रमाणेच भाऊपणाची शपथ दौलतराव शिंदेंनी घेतली होती. पण आता माणसं बदलली. वचनापेक्षा त्यांना पैसा महत्वाचा वाटू लागला. स्वार्थापुढे नीतिमत्ता दुय्यम ठरू लागली. भाऊ म्हणाले, नाना, पानिपतच्या युद्धानंतर आणि नारायणरावांच्या खुनानंतर अशाच अवघड परिस्थितीतून आपलं राज्य सावरलं. त्या दोन्ही प्रसंगी तुम्ही महत्वाची भूमिका बजावल्यामुळे आज राज्याचं अस्तित्व कायम आहे. मग आत्ताच असे हातपाय का गाळता? पानिपतानंतर थोरले श्रीमंत माधवरावांनी राज्य सावरलं. त्यांच्या पाठीशी शिंदे होळकरांसारखे सरदार, बापू त्र्यंबकराव पेठेंसारखे जाणकार राजकारणी, राम शास्त्रींसारखे निस्पृह न्यायाधीश एक दिलाने उभे होते. बारभाई कारस्थानही यशस्वी झालं ते सरदारांनी एकजुटीनं साथ दिली म्हणून. भाऊ, एक नाना आणि एक भाऊ यांच्या निष्ठा स्वराज्य सावरायला पुरेशा नसतात. नाना पुढे म्हणाले, भाऊ, गेल्या काही वर्षात नीतिमत्ता घसरत चाललेल्या घटना समोर आल्या की मन बेचैन होतं. भाऊ, कर्नाटक स्वारीच्या वेळी रघुनाथराव पटवर्धनांच्या फौजेनं शृंगारेंचा शंकराचार्यांचा मठ लुटला होता. धर्मरक्षणार्थ राज्य उभं करण्याचं ब्रीद बाळगणाऱ्या छत्रपतींच्या राज्यात आमच्याच फौजेनं आमच्याच हिंदू धर्माचं एक पीठ, एक पवित्र क्षेत्र धनाच्या लालसेपोटी लुटलं होतं. शंकराचार्य स्वतः तक्रार घेऊन माझ्याकडे भरपाईसाठी आले. मी फक्त त्यांची नुकसान भरपाई केली. तेवढ्यानं त्यांचं समाधान झालं नाही हे मला माहीत असूनही अपराध्यांची चौकशी करून शासन करणं मलाही शक्य झालं नाही. थोरले श्रीमंत माधवरावांच्या कारकिर्दीत एका मोहिमेवर मीर रेशमचा गोठ लुटला म्हणून माधवरावांनी त्या संपूर्ण तुकडीतील स्वारांचा एक एक हात कलम केला होता. त्यावेळची तशी शिक्षा आता उरली आहे का? भाऊ म्हणाले, आज हरिपंत हवे होते. हरिपंत, पाटील बाबा, शास्त्री बुवा गेले. पंत गुरुजींचा आधार होता, तेही गेले. अकस्मात आप्पा बळवंतरावही वारले. यांची उणीव सदैव भासते. अशाच आणखी गप्पा झाल्यावर भाऊ निघाले. तेव्हा नाना म्हणाले, मी उदयीक इथून प्रयाण करतो. तुम्ही सावध राहा. कुणावर एकदम विश्वास टाकू नका. कोणाच्या वचनामध्ये अडकू नका. भाऊ निरोप घेऊन निघून गेले. दौलतराव शिंदे पुण्याकडे येऊ लागल्यावर परशुराम भाऊंना सावधगिरीची सूचना देऊन नाना साताऱ्याकडे रवाना झाले. शिंदे पुण्यात येऊन बाजीरावांकडे पैशाचा तगादा लावला त्यांनी. पण बाजीरावांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. तेव्हा शिंदे बाजीरावांवरही चिडले. बाजीरावांचे रागरंग पाहून बऱ्याच जणांचा त्यांच्यावर रोष झालाच होता. त्याचाच फायदा घेऊन शिंदेंनी गोड बोलून परशुराम भाऊंना आपल्याकडे वळवलं.
एक दिवस सरळ बाजीरावांनाच कैद करून चिमाजी अप्पांना पेशव्यांच्या गादीवर बसवलं. नाना साताऱ्याहून मेनवलीस आणि तिथून म्हाडास येऊन राहिले. शिंदेंनी कारभार हाती घेतला, पण परिपक्व बुद्धी त्यांच्याजवळ नव्हती. त्यातून त्यांचे सल्लागार अत्यंत स्वार्थी, संकुचित विचारांचे होते. त्यामुळे राज्यात बजबजपुरी माजण्यास वेळ लागला नाही. म्हाडातून नानांचे सर्व परिस्थितीवर लक्ष होते. पुन्हा कारभार हाती घेऊन स्वराज्याची घडी नीट बसवण्याचा निकराचा प्रयत्न करायचं त्यांनी ठरवलं. नानांनी आपली बुद्धिमत्ता, तारतम्य बुद्धी, दूरदृष्टी, नावाचं वजन, धन हे सर्व पणाला लावून शिंदेंचा डाव पूर्णपणे उधळून टाकला. वर पाहता नाना प्रत्यक्ष कारवाईत कुठेच नव्हते. रक्ताचा एक थेंबही न सांडता नानांनी सत्तेचं पारडं पलटवलं. हे पारडं फिरवण्यासाठी नानांनी अप्रतिम बुद्धिमत्तेने गोष्टी घडवून आणल्या होत्या. त्यांनी अशी काही खेळली की इंग्रजांनी शिंदेंना धमकी दिली. निजामाचा वकील मशीर उल मुल्क मराठ्यांच्या ताब्यात होता. त्याने भाऊ आणि शिंदे यांचा कारभारी बाळोबांनी फसवलं. फौजेमध्ये कित्येक फितूर निर्माण झाले. मानाजी शिंदे फाकड्यांनी फौज जमवली. भोसले आणि निजाम चालून येण्याच्या तयारीला लागले. शिंदेंनी त्यांचा कारभारी बाळोबा आणि परशुराम भाऊंना कैदेत टाकलं आणि कारभार ताब्यात घेतला आणि नानांना परत येण्याची विनंती केली. फायदा काय झाला? तर आयुष्यभर पाठच्या भावासारखे राखण करणारे परशुराम भाऊ नानांच्या विरोधात गेले आणि आयुष्यभर नानांशी वैर करणारे मानाजीराव नानांच्या बाजूने फौज घेऊन युद्धाला उभे राहिले. बाजीराव पुन्हा गादीवर आले. त्यांनी नानांची मनधरणी करून कारभार पाहण्याची गळ घातली, पण मनाने दोघांचा सलोखा कधी झालाच नाही. शनिवार वाड्यात बाजीराव सदैव आपल्या पहारेकरांच्या गराड्यात राहत होते, तर शेजारी नानांनी आपल्या वाड्याभोवती अरबांचा खडा पहारा जारी केला होता. दोघांचाही परस्परांवर विश्वास नव्हता. दौलतराव शिंदेंनी शपथा अणाबका घेऊन मेजवानीसाठी आपल्या छावणीत नानांना बोलवलं. नानांनीही विश्वास ठेवला आणि तिथेच त्यांचं चुकलं. नाना छावणीत आले आणि दौलतराव शिंदेंनी विश्वासघात करून नानांना कैद केलं. त्यालाही आता 4 महिने उलटून गेले. दौलतरावांनी नानांकडून पैसे उकळण्याचा केलेला प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही. नानांनी पैसे देण्यास साफ नकार दिला. तेव्हा दौलतरावांनी नानांची रवानगी नगरच्या किल्ल्यात केली. नानांच्या पक्षातील लोकांना पकडून त्यांच्याकडून जबरदस्तीनं खंडणी वसूल करण्याचा सपाटा दौलतराव शिंदे यांनी लावला. नानांचा धाक नाहीसा झाल्याचा आनंद बाजीरावांना झाला. आता शनिवार वाड्यात मनमानी कारभार सुरू झाला. तमाशे, नाच गाण्यांना ऊत आला. अश्लील लावण्या रचणाऱ्या शाहिरांना आणि उत्तान नृत्य करणाऱ्या कलावंतिणींना बक्षिसांची खैरात होत होती. लोकात आपली प्रतिमा उजवी राहावी म्हणून बाजीराव धार्मिक कर्मठपणा मिरवत यज्ञ, याग, होम, हवन, दान, दक्षिणा, धर्मादाय सगळं वारेमाप चालू होतं. सर्जेराव घाटग्याने तर खुद्द नानांच्या वाड्यातील घरातच मुक्काम ठोकला होता. मुद्दाम नानांच्या देवघरात बकरे, कोंबड्या कापल्या जात होत्या. नानांवर सूड म्हणून असा हैदोस घालणं सोपं होतं, पण कारभारातील गुंतागुंत आवरेनाशी झाली. बाजीरावांना त्यांचे कारभारी शिंदे जुमानत नव्हते, तर शिंदेचे कारभारी सर्जेराव घाटगे त्यांना जुमेने. राज्यात सर्वत्र अंधाधुंदी माजल्यासारखं झालं. जब तक है नाना तब तक नहीं पुन्हा असं म्हणणाऱ्या इंग्रजांना आता आशा वाटू लागल्यानं त्यांनी कारवायांना सुरुवात केली. महादजी शिंदेंच्या बायका दौलतराव आणि बाजीरावांच्या विरुद्ध बंड करून उठल्या. राघोबांचा दत्तक पुत्र त्या बायांना सामील झाला. यशवंतराव होळकर पुण्यावर चालून येण्याच्या तयारीस लागले. निजाम भोसलेंमध्ये बोलणी होऊन फौजा जमा होऊ लागल्या. बाजीरावांच्या मनमानी कारभाराला सगळे सरदार वैतागले. यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं अशी सामान्य जनता उघड उघड बोलू लागली.
नाईलाजानं दौलतराव शिंदे यांनी नानांना कैदेतून सोडलं आणि हाती कारभार घेण्याची विनवणी केली. नानांच्या अटकेनंतर आबा शेलकर, शिराळकर, गद्रे आणि घोडे धोंडोपंत निस्तुरे असे नानांच्या पक्षांचे बरेच जणांना पकडण्यात आलं होतं. सर्वांकडून शिंदेंनी सक्तीने जबर दंड वसूल केला. आबांना 15 लाख, गद्रे सरकारास 50 लाख भरावे लागले. हे लोक दंड भरून तरी बचावले, पण नानांचे आप्त भानू दंड भरू न शकल्याने त्यांचा अतोनात छळ केला. त्यातच त्यांचा अंत झाला. नानांना हे सारं कळल्यावर फार वाईट वाटलं. या सर्व प्रकारामुळे शिंदेंनी नानांना कारभार पाहण्याची विनंती केली, पण नानांनी नाकारलं. स्वतः श्रीमंतांनी नानांचे पाय धरून विनवणी केल्यावर स्वतःऐवजी नारोपंत कारभार पाहतील असा ठराव केला गेला. नानांना पाहायला धोंडोपंत निस्तुरे, बाबा फडके, आबा शिवलकर त्यांच्या वाड्यावर आले आणि नाना गेल्या 25 वर्षांच्या आठवणीतून त्यांची प्रकृती पाहायला आलेल्या मंडळींना पाहून भानावर आले, जागृत झाले. नानांची कृश झालेली पूर्वीचं काहीच न राहिलेल्या नानांना पाहून धोंडोपंतांच्या काळजात कालवा कालव झाली. नाना, कशी आहे प्रकृती? धोंडोपंतांनी विचारलं. नाना म्हणाले, आता फक्त दिवस मोजायचे, या देहाची उपयुक्तता संपली आहे. फडके म्हणाले, असं मुळीच मनात आणू नका, तुमची खरी गरज आत्ता आहे. आता पुन्हा तुम्ही कारभार हाती घेतल्याचं कळल्याबरोबर सर्वत्र चाललेली धामधूम थंडावली. महादजी शिंदेंच्या बायांचा जोर कमी झाला. निजाम, भोसले, इंग्रजांच्या हालचाली थंडावल्या. तुम्ही कारभार हाती घेतल्यामुळे ही विस्कटलेली घडी पुन्हा नीट होईल. नाना म्हणाले, आता ती उमेद राहिली नाही आणि वयही राहिलं नाही. यदा कदाचित या दुखण्यातून उठलोच तर काशीला जाऊन वास्तव्य करायची इच्छा आहे. एवढ्या बोलण्यानेही नानांना थकवा आला. त्यांना विश्रांती घ्यायला सांगून ते सर्वजण बाहेर पडले. आज नाना सकाळपासून अंथरुणातून उठलेच नाही. वैद्यांच्या सांगण्यानुसार 3 वेळा मात्रा दिली, पण ताप उतरला नव्हता. 3 सांजा होत असतानाच नानांचा ताप खूप वाढला. नानांच्या दोन्ही पत्नी जीवबाई आणि भागाबाई सिद्धकोटला गेल्या होत्या. नारोपंतांनी त्यांना बोलावून घेऊ का म्हणून विचारल्यावर नानांनी नको म्हणून खूण केली. डोळे मिटून घेतले. काही वेळाने नानांना गुदमरल्यासारखं झालं. त्यांनी तोंडानं मोठा श्वास घेतला. नारोपंतांनी घोटभर पाणी त्यांच्या तोंडात घातलं. नाना पुन्हा ग्लानीत गेले. ग्लानीत असताना त्यांना रामशास्त्री येत असलेले दिसले. म्हणाले, नाना, गेली 25 वर्ष उत्तम राज्य सांभाळलं. मनुष्य म्हटला की आयुमर्यादा आहेच. तुमचा कार्यभाग संपला. आता स्वचित्ताने प्रभूला शरण जा. आणि रामशास्त्री दिसेनासे झाले. तोच थोरले श्रीमंत माधवराव आणि श्रीमंत नारायणराव पेशवे दिसले. त्यांना मुजरा करण्यासाठी नाना गेले. तोच दोघांनी नानांना आपल्या मिठीत घेतलं. म्हणाले, नाना, आम्ही तुमच्यावर संतुष्ट आहोत. आम्हाला दिलेलं वचन पाळलं. दौलतीसाठी तन मन धनानं मेहनत घेतली. पण श्रीमंत सवाई माधवरावास नाही वाचवू शकलो. त्यांना गमावून बसलो, तीच मनाला मोठी खंत आहे. तो त्यांच्या एककल्ली विचारांचा परिणाम. आम्ही तुम्हाला दोष देत नाही. नाना म्हणाले, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं उतरलं. नानांच्या सुस्कारेच्या आवाजाने त्यांचे चुलत भाऊ प्रभाकरपंत भानू जवळ आले. नानांनी कसे बसे डोळे उघडले. अस्पष्ट पुटपुटले, गंगा. वैद्यानं खूण करताच त्यांनी देवघरातून गंगा आणून नानांच्या मुखात घातली. जमलेल्या मंडळींवर नानांनी नजर फिरवली. मोठ्या कष्टाने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि डोळे मिटून घेतले ते कायमचेच. विष्णू वैद्यांनी नाडी पाहिली. नाडी बंद झाली होती आणि सारा वाडा हुंक्यांनी भरून गेला. नाना गेले. त्यांच्याबरोबर मराठी राज्यातील शहाणपणा आणि नेमस्तपणाही गेला. कर्नल पामरने आपल्या वरिष्ठांना नाना गेल्याचं कळवलं आणि इंग्रजांच्या पांढऱ्या पावलांना हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेची वाट सापडली. अशा या महान कर्तबगार
निष्ठावंत सर्व असूनही एकाकी असलेल्या नाना फडणवीसांना कोटी कोटी प्रणाम. मंडळी, आज आपण नाना फडणवीस ही लेखमाला त्याचं शेवटचं जे पुष्प होतं ते वाचलं. याबरोबर ही लेखमाला समाप्त झाली आहे. मीनाक्षीताईंचे मी खूप खूप आभार मानते की इतकी सुंदर लेखमाला त्यांनी मला वाचायची परवानगी दिली. डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवरती आधारित होती. पुन्हा एखाद्या अशा छानशा पुस्तकासह किंवा लेखमालेसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.